आपकी अदालतमध्ये किरण बेदी यांच्यावर आरोप आहे की या विवादांनी घेरलेले असतात. किरणजी, तुमचं 33 वर्षांचं पोलीस करिअर मी पाहिलं. वाचता वाचता वाटलं तुमचं नाव तर विवादांची देवी असायला हवं होतं. प्रत्येक पावलावर तुमच्यासाठी कुठली तरी कॉन्ट्रोवर्सी उभी राहते. नक्की कुठली? 1981 मध्ये सगळ्यात आधी दिल्लीच्या जनतेने तुम्हाला पाहिलं होतं जेव्हा प्रत्येकाची गाडी क्रेनने उचलून नेली जायची. यामध्ये कॉन्ट्रोवर्सी कुठल्या गोष्टीची? तो काळ जेव्हा तुमचं नाव क्रेन बेदी केलं होतं. मग ही कॉन्ट्रोवर्सी थोडी आहे. ही काय कॉन्ट्रोवर्सी आहे? ही कुठली कॉन्ट्रोवर्सी आहे? हे विवाद होते. लोकांना वाटायचं की इतकं कठोर सुद्धा असूनही दिल्लीच्या जनतेच्या ट्रॅफिक बरोबर. इतकी बिघडली होती त्यावर हाच इलाज होता. पण तुम्ही पाहिलं पुन्हा बिघडलीये. मग परत ड्युटी जॉईन करावी लागेल. तुम्हाला खरी कॉन्ट्रोवर्सी सांगतो. हं. चंदीगडमध्ये हो. जेव्हा तुमची पोस्टिंग झाली तेव्हा तुम्ही सगळ्यात पहिलं काम हे केलं की तिथे जे डिस्कोज होते ते बंद केलेत. म्हणाला त्या शहरामध्ये कुठलीच नाईट लाईफ नसली पाहिजे. हो. केले बंद आम्ही. कारण खूप बिघडत होती मुलं ना. आणि युनिव्हर्सिटी आहे. असं थोडी आहे की दारू यावी 12 वाजल्यानंतर आणि मुलींना उचलायचं आणि हवं ते करायचं. मग पोलिसांचं काय काम आहे? आम्ही कशासाठी आहोत? जर 12 वाजल्यानंतर त्यांनी दारू पिऊन मुलींची छेड काढायची आणि मी त्याचा तपासच करत बसायचं, मग मी आहे कशासाठी? पण तुमचं काम पोलिसिंग करायचं आहे की रिफॉर्म करायचं आहे सोसायटीला? दोन्ही. माझं काम आहे पोलिसिंग पण करणं आणि क्राईमला सुद्धा थांबवणं. आणि जी गोष्ट क्राईम वाढवते, काहीतरी अशी प्रत्येक गोष्टीची काहीतरी लिमिट असते ना. जेव्हा तुम्ही लिमिट क्रॉस कराल तर पोलीस कशासाठी? पोलीस त्या लिमिट सांगण्यासाठी की ही लिमिट आहे. याच्या पुढे तुम्ही जाल तर मग तिहार जेल. किरणजी, पण पोलीस ऑफिसर्स तर बरेचसे आहेत. काय कारण आहे की तुम्ही जिथे जाता तिथेच अशा प्रकारच्या कॉन्ट्रोवर्सीज उभ्या राहतात? हे मला नाही माहीत. तुम्ही कित्येक वर्ष युनायटेड नेशन्समध्ये राहिल्यानंतर परत आला आहात. दिल्ली बार असोसिएशनच्या लोकांनी राष्ट्रपती महोदयांना पत्र लिहिलंय. त्या पत्राची कॉपी माझ्याकडे आहे. ओ, खूप चांगली गोष्ट आहे. मीही नाही वाचली. दाखवा. आता तुम्हाला दाखवू शकतो मी. हे पत्र त्यांनी राष्ट्रपतींना आणि होम मिनिस्टर शिवराज पाटील यांना लिहिलंय. आणि यामध्ये ते म्हणाले की किरण बेदींना दिल्ली पोलीसमध्ये परत कुठल्याही किमतीवर नाही येऊ दिलं कुठल्या पाहिजे. किमतीवर? जे दिल्लीचे वकील आहेत ते आजपर्यंत या गोष्टी विसरले नाहीयेत की किरण बेदींच्या डोळ्यासमोर किती वाईट प्रकारे त्यांची धुलाई झाली होती. ते सिरियस नाहीयेत. हे सिरियस नाहीये. धुलाई सिरियस नव्हती की हा चार्ज सिरियस नाही? धुलाई नव्हतीच ती, परंतु हे लेटर सिरियस नाहीये. मला नाही वाटत त्यांचं म्हणणं आहे. मला वाटतं त्यांना आवडेल मी परत आलेले. ते चांगले लोक आहेत. त्यांनी लिहिलं की द लॉयर्स हॅव नॉट फॉरगॉटन द इयर 1988 अँड मिस किरण बेदी वर मिसयुजिंग हर पोझिशन ॲज अ DCP नॉर्थ. त्यांना 1988 ची गोष्ट आठवते अजूनही. कन्नाई एका म्युनिसिपल कॉर्पोरेटर बरोबर ज्यांनी हजारो लोक खरेदी केले लॉयर्सवर अटॅक करायला कोर्टाच्या प्रिमाइसेसमध्ये इन ऑर्डर टू टीच अ लेसन टू देम. ते त्यांनी शब्द मिसयुजिंग लिहिलेत. कदाचित त्यांना युजिंग लिहायचं होतं. मिस तर असंच लिहिलंय. त्यांनी हे सुद्धा लिहिलंय की हे लोक क्रूर लाठीचार्ज विरोधामध्ये आंदोलन करत होते ज्याचा आदेश माननीय किरण बेदींनी दिला होता आणि त्या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. बार असोसिएशनला हे अधोरेखित करू इच्छितो की वकिलांनी आजच्या तारखेपर्यंत ही दुर्दैवी घटना नाही विसरली पाहिजे आणि असा कुठलाही प्रयत्न, यावर जरा लक्ष द्या, असा कुठलाही प्रयत्न किरण बेदींना कमिशनर ऑफ पोलीस पदावर नियुक्त करण्याचा विथ द फाइंडिंग ऑफ वाधवा कमिशन मे ॲग्रिवेट द सिच्युएशन. जर तुम्ही दिल्ली पोलीसमध्ये परत आलात तर दंगल होऊ शकते. काही हरकत नाही. खूप मोठी पोलीस फोर्स आहे, ती सांभाळेल त्यांना. कारण मग यामध्ये काही इंटेन्शन थोडीच आहे. ही तर ड्युटी आहे. प्रत्येक ड्युटीचे 2 पैलू असतात. तर एक यूज सुद्धा म्हणू शकतो, तर एक मिसयूज सुद्धा म्हणू शकतो. सी, इट्स ऑल्वेज 2 फेसेस ऑफ द सेम कॉइन. आणि आम्ही लोक तर एक ड्युटी करून दुसऱ्या ड्युटीवर निघून जातो. थांबून कशाला राहायचं? पण ते तर हे म्हणाले की जर तुम्ही इथे आलात तर ते प्रोटेस्ट करतील. त्यांनी होम मिनिस्टरकडून टाइम मागितला आहे या बाबतीत तक्रार करण्यासाठी. मग होम मिनिस्टर साहेब कदाचित खूप बिझी आहेत. त्यांच्याकडे इतके सिरियस नाहीये. आय डोंट थिंक सो. मी ऐकले की तुमची पोस्टिंग यासाठीच थांबलेली आहे. नाही. त्यामुळे नाही, मी सुट्टीवर आहे. मी एक पुस्तक लिहिते. मी पुस्तकाचं फर्स्ट ड्राफ्ट लिहिलेलं आहे. तो कॉन्ट्रोव्हर्शियल नक्कीच असेल.
ते पुस्तक नक्कीच असेल. आणखी एक सब्जेक्ट मिळेल आपकी अदालतमध्ये 10 वर्षांनंतर. जशी मी तुमच्याकडे आले 12 वर्षांनंतर ऑक्टोबरमध्ये मी ड्युटीवर परत जाते. तर यामुळे नाही थांबले कारण की हे आहे किंवा आणखी कोणी आहे. यामुळे थांबले की मी सुट्टी अकॅडमिकली मागितली आहे. म्हणजे मला माझं पुस्तक लिहिता येईल, ज्यात मी माझा सगळा युनायटेड नेशन्स एक्सपिरियन्स आणि माझा कॉन्ट्रोव्हर्शियल एक्सपिरियन्स लिहू शकेन. म्हणजे मान्य करता तुम्ही कॉन्ट्रोव्हर्सीज तर आहात. तुम्ही म्हणालात म्हणून मी म्हटलंय. नाहीतर तुम्ही मला कन्व्हिक्शन मिळवून द्याल जज साहेबांकडून. मग तुमचं नाव मग किरण बेदीच्या ऐवजी कॉन्ट्रोव्हर्सीजची देवी करायला हवं. तुम्ही का त्यांच्याबरोबर जाताय? यू आर रजत. यू आर नॉट देम की जे माझं नाव चेंज करतील. पण तुम्हाला आठवतं का जी 1988 मध्ये घटना झाली होती, ज्यासाठी वाधवा कमिशनने तुम्हाला या गोष्टीसाठी दोषी ठरवलं हे होतं? बघा, जर तुम्ही वाधवा कमिशनबद्दल लक्षपूर्वक वाचलं, तर वाधवा कमिशनने सगळ्यांना दोषी मानलं होतं. सगळ्यांना. आणि जे रेकमेंडेशन जे काही दिले गेले होते, ते मला नाही वाटत इम्प्लिमेंट झालेत किंवा एक्सेप्ट झाले. सो इट इज रिमेनिंग स्टेटसला. तर गव्हर्नमेंट जिथं कमिशन होतं तिथंच थांबलं होतं, कारण त्यांना सगळेच दोषी वाटले. ज्याचा अर्थ कोणीच दोषी नाही. अच्छा, एवढंच सांगा, जर आज परत तुम्ही दिल्ली पोलीसमध्ये जेव्हा जाल आणि पुन्हा एकदा संधी मिळाली, तर त्याच प्रकारे कराल जसं 88 मध्ये केलं होतं, की आज तुम्ही बदलला नाही, आहात? खूप वर्ष झाली. टेक्नॉलॉजी आली. ट्रेनिंग नवी आली. त्यामुळे एक्सपिरियन्स सुद्धा नवीन आला. हे सांगू शकता का, की किरण बेदी येताच जो टेरर जी भीती लोकांमध्ये बसायची, ती भीती परत येईल का? कुठल्या गोष्टीची भीती? कुठल्या गोष्टीची भीती? कुणाची तरी गाडी उचलण्याची भीती, हं. कुणाला तरी मारहाण होण्याची भीती. गाडी नक्कीच उचलली जाईल जर चुकीची पार्क केली असेल. म्हणजे आत्ता सुद्धा उचलतायत, तेव्हा सुद्धा उचलतील. आणि जर कोणी चुकीचं काम करतंय, तर तो जेलमध्ये नक्कीच जाईल. हो, पण जेलमधून जेव्हा परत येईल, तर त्याला सुधारण्याचं सुद्धा काम केलं जाईल. हे माझं नवीन लर्निंग आहे. जे आधी कदाचित इतकं जास्त नव्हतं. ते आत्ता झालंय. त्यामुळे काही चेंजेस सुद्धा आहेत, काही अमेंडमेंट्स सुद्धा आहेत आणि काही कंटिन्युटी सुद्धा असेल. जनतेला विचारूयात, की किती विश्वास त्यांना आहे तुमच्या क्षमतेवर? पोलिसांमध्ये असं का आहे की केवळ एक नाव किरण बेदी पोलिसांमधून येत आहे, बाकी लोकांचं नाव का नाहीये? ते आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग ओव्हरऑल पोलीस कॉन्सेप्टमध्ये का नाहीये? मग ते कैदींच्या रिफॉर्मसाठी असो किंवा इंदिरा गांधींच्या गाडीला क्रेनने उचलण्याबाबत असेल, बाकी लोक असं काही का नाही करत की त्या लोकांचं रिकग्निशन किंवा या प्रकारचं काम असेल की पोलीस काहीतरी करतायत, चांगल्या लेवलला करतायत? हे तर उत्तर तुम्हाला द्यायला पाहिजे, की बाकी लोक असं का करत नाहीयेत? बाकीच्यांना बोलवा आपकी अदालतमध्ये. त्यांना विचारा. कशी उत्तरं देऊ शकते मी? पण एक जो माझा विश्वास आहे, की प्रत्येक व्यक्ती जो पोलीस सर्व्हिसमध्ये किंवा सरकारी सर्व्हिसमध्ये येतो, तो आपल्या दृष्टिकोनातून येतो, आपल्या क्वालिटीज सोबत येतो, आपल्या ॲटिट्यूड्स बरोबर येतो, आपल्या बिलीफ्स बरोबर येतो. आणि या बिलीफ आणि दृष्टिकोनाची डिग्री प्रत्येकामध्ये वेगवेगळी असते. कदाचित खूप जास्त काम कित्येक लोकांची दिसून नसतील आली आणि माझी जास्त दिसून आली असतील. त्यामुळे कदाचित तुम्ही असा विचार करत असाल आणि माझा असा विश्वास आहे, की कदाचित माझ्यापेक्षा जास्त ऑफिसर्स जे माझ्यापेक्षा खूप जास्त सक्षम ऑफिसर आहेत आणि एक ऑफिसर जज साहेब सुद्धा बसलेत. अशी चांगली कामं दिसून नाही आली. त्यामुळे तुम्हाला माहीत नाही. तर कदाचित हेच कारण असू शकतं. परंतु मी असं म्हणते, की आम्ही लोक सगळे आपापल्या दृष्टिकोनातून येतो आणि आपापला अप्रोच घेऊन येतो. त्यामुळे कदाचित दिस इज वन ऑफ द रिझन आणि तुम्हाला त्यांचं काम नाही दिसून आलं. त्यामुळे चूक माझी नाहीये, ही चूक मीडियाची आहे, ज्यांनी त्यांचं काम तुम्हाला दाखवलं नाही.